जिल्ह्यातील शालेय परीक्षांदरम्यान कॉपी प्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे। यात 19 नव्हे तर तब्बल 24 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून यामध्ये 4 जिल्हा परिषद शिक्षकांचाही समावेश आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे। जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यावर शिक्षण विभागाने अधिक भर दिला असून त्याच अनुषंगाने कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। शिक्षणाधिकारी अश्विनी लाड यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविले जात असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे। परीक्षा केंद्रांवर अचानक तपासणी, निरीक्षकांची नेमणूक तसेच नियमांचे कठोर पालन याद्वारे कॉपी रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे। मात्र काही शिक्षकांनी कर्तव्यात कसूर करून नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे परीक्षा देण्याबाबत सकारात्मक संदेश गेला आहे। आगामी काळातही नियम मोडणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे शिक्षक विभागाने स्पष्ट केले आहे। सध्या बहुचर्चित असलेला विषय जो की महाराष्ट्रामध्येच गाजत आहे, जैतापूर या ठिकाणचा। जैतापूरमध्ये एक धडक कारवाई ज्यांनी केली ते आपल्या समवेत आहे अश्विनी लाडकरजी। मॅडम, काय सांगाल, तुम्ही जी कारवाई केली आहे खूप मोठी कारवाई मानली जाते आणि महाराष्ट्रात ही चर्चा झालेली आहे, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत आणि या परीक्षेच्या अनुषंगाने भरारी पथकामध्ये मी जैतापूर तालुका कन्नड या परीक्षा केंद्रावरती भेट दिली होती। राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जैतापूर या ठिकाणी 1:30 वाजता मी भेट दिल्यानंतर वर्गामध्ये जेव्हा राऊंड घेतला तेव्हा विद्यार्थ्यांचे बेंचेस बदलले आहेत हे लक्षात आलं की विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक वेगळे आहेत आणि ते दुसऱ्या नंबरवरती बसलेले आहेत। हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा बारकाईने तपासायला सुरुवात केली तेव्हा काही विद्यार्थ्यांकडे काही उत्तरपत्रिकांचे कागद लिहिलेले किंवा कॉपी असलेले काही कागद आढळून आले आणि त्यानंतर संपूर्ण CCTVचं चेक केलं। त्यावेळी असं निदर्शनास आलं की शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जागा सोडून दुसऱ्या जागेवर बसून सामूहिक एकत्रित येऊन विद्यार्थ्यांनी उत्तर त्या ठिकाणी लिहिलेली आहेत। आणि हा प्रकार जेव्हा निदर्शनास आला तेव्हा हा अतिशय गैरप्रकार आहे, संपूर्ण कायद्याची धुळदाण करणारा हा प्रकार आहे। बोर्डाने जे निर्देश दिले आहेत, राज्याचे जे निर्देश आहेत, कॉपीमुक्त अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत आणि या परीक्षेच्या अनुषंगाने भरारी पथकामध्ये मी जैतापूर तालुका कन्नड या परीक्षा केंद्रावरती भेट दिली होती। राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जैतापूर या ठिकाणी 1:30 वाजता मी भेट दिल्यानंतर वर्गामध्ये जेव्हा राऊंड घेतला तेव्हा विद्यार्थ्यांचे बेंचेस बदलले आहेत हे लक्षात आलं की विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक वेगळे आहेत आणि ते दुसऱ्या नंबरवरती बसलेले आहेत। हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा बारकाईने तपासायला सुरुवात केली तेव्हा काही विद्यार्थ्यांकडे काही उत्तरपत्रिकांचे कागद लिहिलेले किंवा कॉपी असलेले काही कागद आढळून आले। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।